नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी इंग्लिश या विषयातील पान नंबर पेज नंबर 182 लेसन नंबर 11 सर्वांनी काढायचंय. ओके, काढले सर्वांनी. चॅप्टर नंबर 11 पार्ट्स ऑफ बॉडी. ओके, सर्वांना माहिती आहे आपण इयत्ता 1ली पासून पार्ट्स ऑफ बॉडी हे शिकत आलेलो आहोत. तर आपल्याला प्रत्येक पार्ट्स ऑफ बॉडी माहिती असणं गरजेचं आहे, तसेच त्याचा स्पेलिंग देखील पार्ट असणं गरजेचं आहे. पहा, हे आपल्याला चित्र दिलेलं आहे. पान नंबर 182 सर्वांनी काढायचं आहे. ओके, काढले सर्वांनी. आता सर्वांना पार्ट्स ऑफ बॉडी माहितीच आहेत, माहिती आहेत की नाही? ओके, चालेल. तरी पण आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया. आपल्या पूर्ण बॉडीचे नाव आणि त्याचे स्पेलिंग पार्ट असणं गरजेचं आहे. तर पहा, सुरुवातीला आहे आपलं हेड. हेड म्हणजे काय? डोके. सर्वांना माहिती आहे हेड कुठे आहे ते. ओके, त्यानंतर फोरहेड. आपण क्रमाक्रमाने वरून खालपर्यंत जाऊया म्हणजे आपल्याला पार्ट्स लक्षात घेता येतील. ओके, तर पहा, सुरुवातीला आहे आपलं हेड. हेड म्हणजे डोके. त्यानंतर आहे हेडच्या खाली असतं फोरहेड म्हणजे कपाळ. ओके, आय म्हणजे डोळे दिलेला आहे. इयर, EAR इयर. इयर म्हणजे कान. NECK नेक. नेक म्हणजे मान. नंतर आहे नोज. नोज म्हणजे NOSE नोज. नोज म्हणजे नाक. MOUTH माउथ. माउथ म्हणजे तोंड. ओके, नंतर शोल्डर. SHOULDER शोल्डर. शोल्डर म्हणजे खांदा. CHEST चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. STOMACH स्टमक. स्टमक म्हणजे पोट. रिस्ट. आता हाताचे काय आहे? रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगट. रिस्ट वॉच जिथे आपण घड्याळ घालतो त्याला आपण रिस्ट म्हणतात. हँड. सर्वांना माहिती आहे हँड. HAND हँड. ARM आर्म. आपल्या खांद्यापासून तळ हातापर्यंत जे असतं त्याला आपण आर्म म्हणतात. ओके, नंतर आहे लेग. LEG लेग. KNEE नी म्हणजे गुडघा. SHIN शिन म्हणजे घोटा. फूट. फूट म्हणजे आपले पाय. टो. टो म्हणजे पायाची बोट जे असतात त्यांना म्हटलं जातं. आता त्यावर आधारित क्वेश्चन्स आपण सोडूया. एक 4-5 सोडूयात, बाकीचे तुम्ही स्वतः सोडवा. तर बघा, पहिला प्रश्न आहे विच बॉडी पार्ट इज युज फॉर रायटिंग समथिंग. रायटिंग म्हणजे काय? लिहिण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? फूट, हँड, हेड की नोज? अगदी बरोबर. विच आन्सर इज द करेक्ट? ऑप्शन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द वर्क ऑफ आवर आईज. आता हे खालीलपैकी कोणतं काम हे आईचं नाहीये ते सांगायचंय. लुक, क्राय, ब्लिंक की टेस्ट? कोणतं नाही आहे? आईज. आईजने आपण काय करतो? पाहतो. हे आहे क्राय. आईजने आपण रडतो सुद्धा. ब्लिंक म्हणजे डोळे ब्लिंक पण करतो. आणि मग कोणतं काम नाहीये? तर टेस्ट. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. हे सगळे काम आपण करतो. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे विच पार्ट ऑफ आवर आईज प्रोटेक्ट आवर आईज. आता आपल्या आईचं कोणतं पार्ट आहे की ज्याने आपले डोळे प्रोटेक्ट राहतात? पुढे आहे आयब्रो, आयलिड, आयबॉल की आय लॅशेस? मग कशाने होत आहेत आपले आय लॅशेस? पर्याय ऑप्शन नंबर 4. विच बॉडी पार्ट जॉईन्स द थाय टू लेग्स. आपली जी थाय म्हणजे मांडी आणि लेग्स त्यांना कोणत्या पार्टने जॉईन होतो? हिल, अँकल, नी की टोक्स? तर हिल म्हणजे टाच, अँकल म्हणजे गोटा, नी म्हणजे गुडघा. मग काय आहे? थाय आणि लेग्सला जॉईंट कोण करतं? ऑप्शन नंबर 3 नी. क्वेश्चन नंबर 5 आहे चूज द ऑड टर्म. हिल, रिस्ट, अँकल, नी. मग काय आहे बरं? आता हे सर्व पायाचे भाग आहेत. हिल, अँकल, नी, हो की नाही? रिस्ट हा काय आहे? हाताचा भाग आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट म्हणजे ऑड वन आउट आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे फूड इज डायजेस्टेड इन चेस्ट, थ्रोट, स्टमक की वेस्ट. मग आपलं फूड डायजेस्ट पचन कुठे होतं? चेस्ट, थ्रोट, स्टमक की वेस्ट? तर आपलं स्टमक मध्ये. फाइंड द ऑड मॅन आउट रिलेटेड टू पार्ट ऑफ बॉडी. आता पार्ट ऑफ बॉडी आपल्याला ऑड मॅन थंब, रिस्ट, एल्बो की थाय? आता बघा, थंब हा हाताचा पार्ट आहे, रिस्ट हा सुद्धा हाताचा पार्ट आहे, एल्बो हा सुद्धा हाताचा पार्ट आहे, आणि ऑप्शन नंबर 4 थाय हा कशाचा भाग आहे? मांडीचा आहे.
नंतर प्रश्न 8वा आहे वी यूज डॅश टू विअर रिंग. आता आपण रिंग कशामध्ये घालतो? रिस्ट, टोज, नेक की फिंगर्स? अगदी बरोबर, आपण रिंग कशामध्ये घालतो? ऑप्शन नंबर 4, फिंगर्स. लुक ऍट द पिक्चर अँड सिलेक्ट द वर्ड करेक्ट वर्ड रिलेटेड टू इट. कशाचा वापर करतो? रिस्ट, टीथ, नेक की फिंगर्स? मग आपण इटच्या समोर खाण्याच्या संदर्भात कशाचा आहे? तर ऑप्शन नंबर 2. विच वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ हेड? आईज, फेस, शोल्डर की नोज? मग आता विच वर्ड इज नॉट पार्ट ऑफ अ हेड म्हणजे हेडचा कोणता पार्ट नाहीये? आईज, फेस हा सुद्धा हेडचा पार्ट आहे, नोज हा सुद्धा हेडचा पार्ट आहे, तर शोल्डर ऑप्शन नंबर 3 शोल्डर हा हेडचा पार्ट नाही. राहिलेले क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. नंतर आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 12 ॲनिमल अँड बर्ड्स. सर्वांना माहिती आहे, पहिल्यापासून आपण शिकत आलेलो आहे ॲनिमल आणि बर्ड्सची माहिती. तर मग ह्यामध्ये ॲनिमल आणि बर्ड नावासोबत आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांचं होम, घर, शेल्टर, ते कुठे राहतात, त्यांच्या बेबीजला काय म्हणतात आणि त्यांचा साऊंड या घटकांचा अभ्यास दिलेला आहे. तर पहिला आपण पाहूया, पहिला आहे लायन. मग आता सुरुवातीला आपण नुसते घर पाहूयात, मग नंतर यंग वन पाहूया, नंतर साऊंड पाहूया. आता लायन, लायन कुठे राहतो? डेन मध्ये. डॉग, kennel, cat, cage, sheep pen, bull, cattle shed, elephant, jungle, hen, coop, goose, water, deer, grassland, horse, stable, cow, cattle shed किंवा काऊ शेड म्हटलं तरी चालतं, बियर, लार्ज फॉरेस्ट, बर्ड, नेस्ट, पिग, स्टार, डक, वॉटर, बी, बी हिव, स्नेक, ब्युरो. सर्वांना होम कळाली आहे सर्व अॅनिमलची. आता त्यांच्या बेबीजला, यंग वनला काय म्हणतात? लायनच्या बेबीला आपण म्हणतो कप, डॉगच्या बेबीला पपी, कॅटच्या बेबीला किचन, शीपच्या बेबीला लॅम्प, बुलच्या बेबीला काफ, एलिफंटच्या बेबीला बेबी एलिफंट, हेनच्या बेबीला चिक, गुजच्या बेबीला गुजलिंग, डिअरच्या बेबीला फॉन, हॉर्सच्या बेबीला फोल, काऊच्या बेबीला काफ, बिअरच्या बेबीला कब, बर्डच्या बेबीला नेस्टलिंग, पिगच्या बेबीला पिगलेट, डकच्या बेबीला डकलिंग आणि बीच्या बेबीला वर्कर बी असं म्हटलं जातं. आता आपण त्यांचे यंग वनचे नाव पाहिले. आता साऊंड, प्रत्येक अॅनिमलचा साऊंड काय असतो? लायनचा साऊंड काय असतो? रोअर, डॉग बार्क, कॅट म्यू, शीप ब्लिच, बुल किंवा काऊ मू, एलिफंट ट्रम्पेट, हॅन क्लक्स, गुज स्क्वॅट, डिअर ग्रॉन्ट, हॉर्स नी, काऊ मूमू, बियर ग्रॉल, बर्ड चिप, पिग ऑइंक, डक क्वॅक, बीज हम किंवा बज, नंतर स्नेक हिस. सर्वांना समजलंय? ॲनिमल, त्यांचे होम आपण पाहिले, यंग वन पाहिले आणि साऊंड देखील आला. त्यावर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर सर्वांनी पेज नंबर 186 काढायचा आहे. पहिला आहे चूज द करेक्ट पेअर. स्नेक हिस, डक हाऊल, बर्ड रोअर, डॉग नी. करेक्ट पेअर कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 1 स्नेकचा साऊंड काय आहे? हिस. नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल अँड देअर यंग वन्स. ॲनिमल आणि त्यांच्या यंग वन्स म्हणजे बेबीजला. तर फॉक्स, लॅम्प, लायन, कप, डॉग, काफ, टायगर, पप. मग कुठला आहे? लायनच्या बेबीला आपण काय म्हणतो? कप. व्हॉट साऊंड डज अ कोको मेक्स? क्रो, को, हाऊल की कॉक? तर काय आहे कोकोचा साऊंड? कुको को असायच नाही ना. ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पिग. पिग कुठे राहतो? पिगच्या लिव्हिंग प्लेसला काय म्हटलं? कॅनल, स्टाय, डेन की शेड? काय आहे? ऑप्शन नंबर 2. द यंग वन ऑफ कॅट इज कॉल्ड. कॅटच्या बेबीला काय म्हटलं जातं? कब, पपी, किटन की पप? कॅटच्या बेबीला म्हटलं जातं किचन. क्वेश्चन नंबर 6 आहे लुक ऍट द पिक्चर चूज द करेक्ट ऑप्शन. मग आता चित्र पाहून, हे कशाचं चित्र आहे? टायगर, डॉग, हॉर्स की जिराफ? अगदी सोपं आहे. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7 आहे स्पॅरो, कॉक्रोच, स्पायडर की बटरफ्लाय? चित्र कशाचं आहे? बटरफ्लाय. ऑप्शन नंबर 4. लिझार्ड, कोब्रा, क्रोकोडाईल की बटरफ्लाय? ऑप्शन नंबर 2 कोब्रा. काऊ, कॅट, पिग की रॅट? चित्र कशाचं आहे? तर पिग. क्वेश्चन नंबर 10 आहे आउल, क्रो, स्पॅरो, बॅट. मग आता हे कशाचं चित्र आहे? तर ऑप्शन नंबर 1
काव. टायगर, आता क्वेश्चन नंबर 11 आहे टायगर आणि यंग मास. मग टायगरच्या बेबीला काय म्हटलं जातं? कब. चूज द साऊंड ऑफ कॅट. कॅटचा साऊंड कसा आहे? म्यू. ऑप्शन नंबर 4. ऑड वन, फाइंड द ऑड वन आउट. लायन, टायगर, झेब्रा की लेपर्ड. मग काय आहे? झेब्रा. हे सगळे कसे आहेत? अदर अॅनिमल्सला खाणारे. झेब्रा ग्रास खातो, हो की नाही? ओके, तर ह्यानंतरचे क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. नंतरचा घेणार आहोत आपण चॅप्टर नंबर 13, कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय म्हटलं जातं? तुलना केली जाते. म्हणजे समजा एखादा आता ग्रास आहे, ग्रासचा कलर काय आहे? जसे ग्रास आहे, मग आपण काय म्हणणार त्याला? ऍज ग्रीन ऍज ग्रास. आता सर्वांना माहिती आहे मधमाशी ही कशी असते? कामात बिझी असते. मग काय म्हणलं जातं? ऍज बिझी ऍज बी. ह्या कंपॅरिझन, तुलना केली जाते. सुरुवातीला पाहूया ऍज ब्रेव ऍज लायन. बघा, लायन कसा असतो? ऍज ब्रेव ऍज लायन. ऍज स्टुपिड ऍज डॉंकी. ऍज ब्रिटल्स ऍज ग्लास. ऍज डार्क ऍज मिडनाइट. ऍज ग्रीन ऍज ग्रास ऍज ग्रास. ऍज क्वाइट ऍज लॅम्प. ऍज ugly ऍज toad. ऍज playful ऍज kitten. ऍज लाइट ऍज feather. लाइट म्हणजे हलकं. ऍज सिली ऍज goose. ऍज hot ऍज fire. ऍज सॉफ्ट ऍज butter. as steady as rock, as sweet as honey, as clear as daylight, as tall as tree, as deep as well, as timid as hare, as round as ball, as hard as rock. यावर आता आपण कंपॅरिझन केलेले आहे तुलना करून. ऍज डॅश डॅश ऍज डॉंकी. मग डॉंकी कसा असतो? ऍज डॅश डॅश म्हणजे स्टुपिड. एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यावर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस क्वेश्चन्स. सर्वांनी पेज नंबर 188 काढायचा आहे. ऍज डॅश डॅश ऍज फॉक्स. फॉक्स कसा असतो? सर्वांना माहिती आहे. कसा असतो? क्लेव्हर, ब्रेव, स्टुपिड की कनिंग? धूर्त कोल्हा म्हणतो की नाही आपण. ऑप्शन नंबर 4. ऍज डॅश डॅश ऍज एरो. एरो कसा असतो? शार्प, लॉंग, स्टिप की शॉर्ट? कसा असतो एरो? शार्प. ऑप्शन नंबर 1. ऍज हॉट ऍज. मग हॉट काय असतं? आईस, फायर, स्टोन की आयर्न? सगळ्यात हॉट काय असतं? फायर. ऑप्शन नंबर 2. ऍज हेवी ऍज. आईस, लीड, वॉटर की कॉटन? मग काय असतं बरं सगळ्यात हेवी? लीड. क्वेश्चन नंबर 5 आहे ऍज प्राऊड ऍज. ईगल, पिकॉक, पिजन की पॅरॉट? प्राऊड फील कोणाबद्दल वाटतं आपल्याला? तर ऑप्शन नंबर ऍज प्राऊड पाहिल्यानंतर आपल्याला प्राऊड फील होतं. पिकॉक. ऍज डॅश डॅश ऍज सिल्क. सिल्क कसं असतं? सॉफ्ट असतं. ऍज सॉफ्ट ऍज सिल्क. क्वेश्चन नंबर 7 आहे ऍज डॅश डॅश ऍज रॉक. रॉक कसं असतं? सॉफ्ट, स्विफ्ट, वॉर्म की स्टेडी? हार्ड असतो. इथे ऑप्शन नाही दिले, थोडीशी चूक आहे. हार्ड पाहिजे. ऍज हार्ड ऍज रॉक. नंतर 9 ऍज डॅश डॅश ऍज गोल्ड. गोल्ड कसं असतं? रोज, व्हॅल्युएबल, ग्रास की ब्लॅक? व्हॅल्युएबल असतो, हो की नाही? किमती. ऍज व्हॅल्युएबल ऍज गोल्ड. 9 ऍज डॅश डॅश ऍज चिली. हॉट, स्वीट, कोल्ड कॉफी? चिली कशी असते? हॉट. ऍज हॉट ऍज चिली. ऍज डॅश डॅश ऍज ग्रास. मग ग्रास कसा असतो? ग्रीन. ऍज ग्रीन ऍज ग्रास. ऍज स्लो ऍज. सगळ्यात स्लो कोण असते? स्नेल. ऍज स्लो ऍज स्नो स्नेल. पुढे आहे ऍज डार्क ऍज. सगळ्यात डार्क काय असतं? नाईट. ऑप्शन नंबर 2. ऍज स्ट्रॉंग ऍज. मग स्ट्रॉंग कुठं असतं? चिक, डक, इगल की ऑक्स? इगल असतो. ओके. नंतर ऍज बिटर ऍज. सगळ्यात बिटर कोण असतं? बिटर कार्ड, कडू असतो की नाही? आणि ऍज रेड ऍज. रेड कलर कशाचा असतो? ब्लड. ऑप्शन नंबर 3. तर चॅप्टर नंबर 14 पाहणार आहोत आपण. होमोफोन्स. आता होमोफोन्स म्हणजे काय? उच्चार सारखाच होतो पण मिनिंग वेगवेगळी असते, त्याला म्हटलं जातं होमोफोन्स. मग आपल्याला ते सेंटेन्सवर आधारित करेक्ट होमोफोन्स कसा? हा, तर आपल्याला असं विचारलं आय डाय डॅश अ लेटर. मग करेक्ट यूज करेक्ट होमोफोन्स. तिथे देणार आपल्याला राईट. मग WRIT राईट किंवा RIGHT राईट असं देणार. मग आपल्याला त्या सेंटेन्स अनुसार कोणतं करेक्ट होमोफोन्स आपल्याला यूज करायचं आहे? तर WRITE. बघा, त्यांची स्पेलिंग वेगवेगळी असते पण उच्चार सारखा असतो. आणि आपल्याला काय करायचं असतं वाक्यामध्ये?
करेक्ट मिनिंग नुसार आपल्याला करेक्ट होमोफोन्स वापरायचे असतात. आता काही होमोफोन्स दिलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. आय बघा, उच्चार काय होतोय, सेम होतोय. स्पेलिंग काय आहेत, वेगळे आहेत, आणि मिनिंग देखील काय आहे. आय म्हणजे डोळे, आय म्हणजे मी. बेअर, बिअर. बी, बी. स्पेलिंग मध्ये फरक. ब्रेक, ब्रेक. बाय, बाय. सेल, सेल. सेंड, स्केन. सेरल, सेरियल. डिअर, डिअर. डाय, डाय. फेअर, फेअर. आता हे वाचण्यात असं काही, फक्त आपल्याला सेंटेन्स नुसार आपल्याला योग्य होमोफोन्सचा वापर करता येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, मिनिंग आणि त्या वर्डचं स्पेलिंग ह्या दोन्ही देखील पाठ असणं गरजेचं आहे. यानुसार आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 1 आहे, फोन इज नियर डॅश डॅश द विंडो. मग काय येणार आहे, बी यू वाय बाय, बी ए वाय बे, बी वाय का बी ओ वाय, काय येणार आहे, बाय द विंडो. ऑप्शन नंबर 3. Where would you like to meet? M-E-E-T, meet. M-E-T-T-M-E-A. मग कुठलं करेक्ट येणार आहे, तर where would you like to meet? M-E-E-T, meet म्हणजे भेट. तुला भेटायला कुठे आवडेल. I ate a dash of ice cake. Piece. दुसरं पण सगळ्यांचं 5 पीस असं, फक्त कुठलं ऍक्युरेट होमोफोन्स आहे. आय एट पीस म्हणजे तुकडा, केकचा एक तुकडा खाल्ला. मग कुठली स्पेलिंग येणार आहे, PRECE, पीस. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4 आहे, द डॅश रायझेस इन द ईस्ट. मग कोण आहे, सून, सून, सन. मग ईस्ट मध्ये कोण रायझेस होतो, SUN, सन. सन म्हणजे सूर्य. चूज द करेक्ट होमोफोन्स ऑफ वेस्ट. मग वेस्टचा करेक्ट होमोफोन बघा, कुठला याचा उच्चार सारखा होणार आहे, WASTE, आणि त्याचा करेक्ट होमोफोन काय होणार आहे, WAIST, वेस्ट. भलेही मिनिंग आपण त्याचा आपल्याला होमोफोन विचारलेला आहे. चूज द करेक्ट होमोफोन फॉर द वर्ड नाईट. मग कोणता येणार आहे नाईटचा, KNIGST. याची IGST हाईट होतं, याची हेड, KN नाईटचं करेक्ट होमोफोन होत आहे ऑप्शन नंबर 1. There are 365 days in a common year. मग इयर म्हणजे कुठलं येणार आहे, EAR इयर, YEAR इयर, AIR इयर, EHER इयर. मग कुठे येणार आहे, ऑप्शन नंबर 2, इयर. आयडेंटिफाय द ऑड वन फ्रॉम द गिव्हन होमोफोन. आपल्याला वेगळा शब्द काढून टाकायचा. टू 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 टू. कोणता वेगळा येणार आहे, तो, TOE, तो. बाकीच्या सगळ्यांचा उच्चार काय होतोय, टू. म्हणून ऑड वन आउट, ऑप्शन नंबर 3. ओन कुठला होणार आहे, WIN विन, ON वन, WN मॅन, OWN ओन. मग ओनचं काय होणार आहे, इथे विन दिलेला आहे, हा पण होणार आहे WAN, ऑन, वॅन. नंतर क्वेश्चन नंबर 10 आहे, चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स. देअर, देअर. ट्री, टायर. मीन, मेन. ट्राय, ट्राय. तर करेक्ट होमोफोन कुठला आहे, देअर, देअर. THER, देअर. THERE, देअर. The dash was eating honey. The bear, pear, beer. कोण हनी कोण खाते है, तर अस्वल. ऑप्शन नंबर 2 करेक्ट होमोफोन्स. माय फादर इज ऑलवेज राईट. मग कोणते येणार बघा, RIT, WRIT, RIGST, RIOT. माय फादर इज ऑलवेज राईट, बरोबर आहेत. मग कुठला होमोफोन येणार आहे, ऑप्शन नंबर 3. टू चा करेक्ट होमोफोन कुठला आहे, TOE, TWO, TOW, TOE. तर ऑप्शन नंबर 2. हेअर, हेअरचा होमोफोन कुठला येणार आहे, HEIR, HEAR, HAIR, हिअर. तर ऑप्शन नंबर 3, HAIR, हेअर. एच, ETAIGST, AITA. मग एचचा होमोफोन काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2, EIGST. ओके, समजलंय. आता सोप्पा प्रश्न निघाला सगळ्यांच्या आवडीचा, नेम ऑफ द कलर्स, नेम ऑफ द थिंग्स. आता अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं, आपली शब्द संपत्ती भरपूर असणं, प्रत्येक आपल्या आजूबाजूला आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जे काही इंग्लिश शब्द आहेत ते माहीत असणं, त्यांची नावं माहीत असणं, वेगवेगळे कलर्स माहीत असणं, हे सगळं आपल्याला शब्दसंपत्ती आपली व्हास्ट करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर हे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं. आय होप तुम्ही सर्व तुम्हाला वस्तूंची नावं, त्यांचे स्पेलिंग्स काय येतच असतील. तर सुरुवातीला आपण कलर्स पाहूयात. रेड कलर, रेड कलर मग कशा कशाला असतो, रोज, टोमॅटो, चिली आणि ब्लड यांचा कलर काय असतो, रेड. ब्ल्यू, स्काय, इंक, शी. येलो कलरचा आहे मँगो, टर्मरिक, लेमन. ग्रीन कलरचा ग्रास, लीफ, गुआवा,
व्हायलेट कलरचं जामून, ब्रिंजल, ऑरेंजचं ऑरेंज, पिंक रोज, ब्राऊन कलरचे असते ब्रिक चॉकलेट, ब्लॅक कलरचं असतं स्लेट, बफेलो, क्रो, हेअर, व्हाईट कलरचं चॉक, पाऊ, स्नो, ब्लू. ओके, त्याच्यापेक्षा अजून तुमच्या लक्षात असेल. आता आपल्याला शेप्स बघायचे आहे. हा काय आहे? ट्रायंगल, हा स्क्वेअर, हा सर्कल, हा रेक्टँगल, हा ओव्हल, हा पेंटागॉन, हा हेक्झागॉन आणि हा आहे सेमी सर्कल. यांच्या स्पेलिंग सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर त्यावर आधारित आपण क्वेश्चन स्टार्ट करूया. व्हिजिटेबल फ्रुट्स आणि गेम्स हे सर्व नावं तुम्हाला माहीतच असतील. तर आपण पाहूया पेज नंबर 194 वरील स्वाध्याय. विच लाईन विल यू यूज टू कम्प्लीट द काइट? मग आपल्याला काइट कम्प्लीट करण्यासाठी कोणती लाईन आपण यूज करणार आहोत? तर बघा इथे कम्प्लीट करून दिलेला आहे. तर आपण कुठली? तर ऑप्शन नंबर 1 ही लाईन आहे. आता हा डायग्राम थोडासा चुकीचा आहे. ही पण वापरू शकतो आपण, प्लस ही पण वापरू शकतो. नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड द ऑड वन आउट. पंपकिन, पीज, जिंजर की राईस. काय आहे? हे सगळे व्हेजिटेबल्स आहे. राईस हे काय आहे? ग्रेन्स आहे. व्हॉट कलर इज द स्काय? ब्लॅक, व्हाईट, ब्ल्यू की रेड? तर ब्ल्यू. व्हॉट कलर इज द रोज? ब्ल्यू, ब्लॅक, पिंक की पर्पल? तर पिंक. व्हॉट इज द शेप ऑफ द ह्युमन इमेज? आता आपल्याला माहिती आहे कसली आहे? सिलेंडर, सर्कल, कोन की स्क्वेअर? तर कोन. विच ऑफ द फॉलोइंग इज द नेम ऑफ कलर? ऍपल, रोज, सनफ्लॉवर की ऑरेंज? मग काय आहे? कलरचा नेम ऑरेंज. फाइंड द ऑड वन आउट. पोटॅटो, कॅरट, चिली की मँगो? ऑल ऑफ दिस. पोटॅटो, कॅरट आणि चिली इज द व्हेजिटेबल, whereas mango is fruit. Choose the odd word. पायनॅपल, पोमेग्रॅनेट, पीनट की पीच? हे सगळे फळं आहेत. पीनट काय आहे? शेंगदाणा. राईट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द गेम. आता मग गेम खेळतोय. कुठले गेम आहे? फुटबॉल, फुटबॉल की फुटबॉल? स्पेलिंग कुठली बरोबर आहे? ऑप्शन नंबर 3. फाइंड द ऑड वन आउट. रेड, ब्ल्यू, व्हाईट की सॉफ्ट? बाकीचे कलरची नावं आहेत. सॉफ्ट हे वेगळं आहे. द कलर ऑफ ब्लड इज येलो, ब्लॅक, रेड की ग्रीन? ऑप्शन नंबर 3 रेड. सिलेक्ट द गेम रिलेटेड टू द पिक्चर. आता आपल्याला पिक्चर दिलेला आहे. मग कोणता आहे? हॉकी, टेनिस, बॅडमिंटन की क्रिकेट? तर कसली आहे? टेनिस. ओके, ऑप्शन नंबर 2. द शेप ऑफ स्लेट इज? स्लेटचा शेप कसा असतो? रेक्टँग्युलर. आणि क्वेश्चन नंबर 14 आहे. चित्र दिलेलं आहे. काय भाजी आहे? स्पिनॅच, कोरिअंडर, कॉलीफ्लॉवर की पंपकिन? तर कॉलीफ्लॉवर. आणि नंतर 15 कुकुंबर, कोरिअंडर, बनाना की पंपकिन? तर कुकुंबर, काकडी आहे. ओके. नंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, अपॉस्ट्रोफी आणि एक्सक्लेमेशन मार्क. हे सगळी काय आहेत? विराम चिन्ह आहेत. मग सुरुवातीला अगोदर मी तुम्हाला माहिती करून देते आपली सर्व चिन्हांची. मग प्रॅक्टिस क्वेश्चन सोडूया. आपण जेव्हा असा देतो त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? पूर्णविराम. ओके नाही? बोल्ड टिंब देतो त्याला आपण म्हणतो पूर्णविराम. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं माहितीये तुम्हाला? फुल स्टॉप. काय म्हटलं जातं? फुल स्टॉप. म्हणजे जेव्हा वाक्य पूर्ण होतं तेव्हा आपण काय देतो? फुल स्टॉप. ओके. त्यानंतर हे जे आहे त्याला काय म्हणतो आपण? स्वल्पविराम. म्हणजे एकाच जातीचे अनेक शब्द आल्यानंतर आपण काय देतो? स्वल्पविराम. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉमा. काय म्हटलं जातं? COMMA, कॉमा. कॉमा नंतरचं आहे हे, ते सर्वांना माहिती आहे. काय आहे? क्वेश्चन मार्क. मग क्वेश्चन मार्क कशासाठी वापरला जातो? क्वेश्चन, प्रश्न विचारण्यासाठी. कॅपिटलायझेशन म्हणजे प्रत्येक वाक्याची सुरुवात आपण काय करतो? कॅपिटल अक्षराने करतो. आय एम अ बॉय, तर आय कसं पाहिजे? कॅपिटल असते. सेंटेन्स आपलं नंतर सेंटेन्सची सुरुवात करताना पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं. तसेच नावं असतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहेत ना, विशेष नाव, प्रॉपर नाउन जे असतात ते कॅपिटल, देशाची नावं असतात वगैरे, ते सर्वांचं कॅपिटलायझेशन. तर अपॉस्ट्रोफी आणि एक्सक्लेमेशन, जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, शोक होतो, दुःख होतो, तेव्हा आपण काय देतो? एक्सक्लेमेशन मार्क देतो. आता बघा पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, सोडूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पंक्च्युएशन मार्क? विराम चिन्ह कुठलं नाही? मग कुठलं आहे पहा बरं?
तर इक्वलचं चिन्ह हे काय आहे, पंक्च्युएशन मार्क नाही. मग हे कोणतं आहे, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क आणि कॉमा. हाऊ मेनी कॅपिटल लेटर शुड बी इन द गिवन सेंटेन्स. मग आता आपल्याला सांगितलेले किती कॅपिटल लेटर पाहिजे. सेंटेन्सची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने, नावाची सुरू पहिलं अक्षर पी, 1 2 आणि 3 आणि राहुल शर्मा, तर किती येणार आहेत, ते पंकज शर्मा. ऑप्शन नंबर 4. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. वेअर आर यू फ्रॉम. मग क्वेश्चन विचारलं की नाही, मग कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरणार आहोत आपण, क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 4. Choose the correct sentence with punctuation mark. Oh no, what shall I do now? Oh no, what shall I do now? Oh no. मग कुठलं करेक्ट सेंटेन्स कुठे, जिथे करेक्ट पंक्च्युएशन मार्क दिलेला आहे ते कुठे आहे, सांगा बरं आता काय असेल. तर ऑप्शन नंबर 4. नंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, वेअर शुड बी मार्क इज गिव्हन सेंटेन्स. गुड मॉर्निंग कोंडिबा. एक्सक्लेमेशन मार्क कुठे द्यायचा आहे, कुठे, आफ्टर मॉर्निंग, बिफोर कोंडिबा, गुड आफ्टर गुड की आफ्टर कोंडिबा, कुठे देणार आहोत आपण, गुड मॉर्निंग म्हणजे आफ्टर मॉर्निंग. हाऊ मेनी लेटर्स शुड बी कॅपिटल इन द गिव्हन सेंटेन्स. आय लिव्ह इन सांगली. मग कुठल्या सेंटेन्सचं पहिलं आय आणि सांगली नावाचं म्हणजे कुठे पाहिजेत, 2 ठिकाणी. ऑप्शन नंबर 4. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट प्रेझेंट इन द गिव्हन बॉक्स. बॉक्स मध्ये कुठलं नाही आहे, कुठलं नाही आहे बघा, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, कुठलं नाहीये. ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट पंक्च्युएशन फॉर द गिव्हन सेंटेन्स. वेअर डू यू लिव्ह. आता इथे काय क्वेश्चन विचारलाय, मग कोणतं येणार आहे, क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट सेंटेन्स शोइंग करेक्ट पोझिशन ऑफ द कॉमा. मग कॉमा कुठे कुठे येणार आहे, आय ऑर्डर पोटॅटो, शुगर, एग्स अँड ऑफिस. मग कुठे कुठे येणार आहे, अगदी बरोबर, पोटॅटोज नंतर शुगर नंतर फक्त 2च ठिकाणी येणार आहे. ऑप्शन नंबर 1. कारण आय ऑर्डर नंतरची गरज नाही, एकाच जातीचे अनेक शब्द आले तर काय करायचं, कॉमा द्यायचं, पण शेवटच्या शब्दाच्या तिथे कॉमा द्यायचा नाही. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिव्हन सेंटेन्स. आर यू रेडी. मग काय विचार, इथे पण क्वेश्चनच विचारलेला आहे, मग काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2. ओके, राहिले तुम्ही स्वतः सोड. नंतर आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 7 ची डेज ऑफ. हे तर सर्वांना माहिती आहे, मंथ ऑफ इयर्स. ओके, आता एकदा आपण फक्त थोडीशी रिव्हिजन करूया. डेज, मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे, संडे, हे झाले आपले 7 वीक. नंतर आहेत मंथ्स ऑफ इयर. आपले जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत 12 मंथ्स आहेत 1 इयर मध्ये. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता सर्वांना ह्या डेज मध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आपण गणितात शिकतच असतो. जानेवारी मध्ये किती डेज आहे, फक्त फेब्रुवारी मध्ये काय सांगायचं आहे, नॉर्मल इयर मध्ये 28 असतात. जर लीप इयर असेल तर किती असतात, फेब्रुवारी मध्ये 29. मग मार्च मध्ये 31, एप्रिल मध्ये 30, मे मध्ये 31, जून मध्ये 30, जुलै मध्ये 31, ऑगस्ट मध्ये 31, सप्टेंबर मध्ये 30, ऑक्टोबर मध्ये 31, नोव्हेंबर मध्ये 30, डिसेंबर मध्ये 31. मग टोटल 31 असणारे मंथ किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. 31 डेज असणारे मंथ किती, 7, आणि 30 असणारे किती आहेत, 1 2 3 अँड 4. एवढं लक्षात ठेवायचं आणि फेब्रुवारीचं लक्षात ठेवायचं. चला, ह्यावर आधारित आपण क्वेश्चन सोडूयात. सर्वांनी पेज नंबर 198. आयडेंटिफाय द नेम ऑफ द इयर फ्रॉम द गिव्हन लेटर्स. आता आपल्याला इथे बॉक्स मध्ये दिलेलं आहे, याच्यापासून आपल्याला मंथचं नाव शोधायचं आहे. मग उलट पालट करत करत शोधायचं आहे. कोणतं येणार आहे, APRIL, एप्रिल. पर्याय क्रमांक 3. विच ऑफ द फॉलोइंग मंथ्स हॅज इनकरेक्ट स्पेलिंग. मग आता आपल्याला नुसते मंथ किती आहेत काय आहे ते माहिती असताना त्या मंथचे स्पेलिंग पार्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. मग इनकरेक्ट स्पेलिंग कुठले आहे, SEPTEMBER, FEBRUARY, NOVEMBR, DEC. कुठला आहे, फेब्रुवारीचं स्पेलिंग रॉंग आहे, FEBRUARY असं पाहिजे होतं. ओके, सृष्टी is 3 years old. Her brother is 25 months old.
फाइंड द डिफरन्स. मग 25 मंथ्स म्हणजे किती हे झाले सांगा बरं. 1 इयर मध्ये 12 मंथ. मग किती येणार सांगा बरं. 2 इयर्स अँड 1 मंथ झालेलं आहे की नाही. हर ब्रदर 2 इयर्स आणि 1 मंथ. मग आपल्याला डिफरन्स करायचं सांगितलं. मग किती येणार. 3 इयर्स म्हणजे किती मंथ होत आहेत. 12 3 जा 36. 36 मधून 25 मायनस केल्यावर किती राहतात सांगा पटकन आन्सर. 36 मध्ये 25 गेल्यानंतर 11 months. ओके, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. आता आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे. आपल्याला शोधायचं आहे मंथचं नाव. कोणतं येते बघा. डब्ल्यू वरूनच शोधायचं लगेच. डब्ल्यू दिलेलं आहे. कुठल्याच येत नाही. ऑप्शन नंबर WEDNESDA वेनसडे. विच इज द 10th month ऑफ द इयर. मग कोणता आहे मोजत चालायच्या क्रमाने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. कुठला आहे 10th ऑक्टोबर. टुडे इज मंडे. विच डे विल बी आफ्टर 2 days. मग आज मंडे 2 दिवसांनी कोणता वार असणार आहे. वेनसडे. फाइंड द ऑड मॅन आउट. एप्रिल, फेब्रुवारी, सप्टेंबर, जून. आता मग हे कशावर आहे. सगळे मंथची नावं आहेत. मग आता 30 एकतीच लावायचा. आता एप्रिल मध्ये 30, सप्टेंबर मध्ये 30, जून मध्ये 30. मग फेब्रुवारी काय आहे वेगळा आहे. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ गिव्हन मंथ. कुठली आहे. OCTOBER. ऑक्टोबरची करेक्ट स्पेलिंग कुठली आहे. ऑप्शन नंबर 4. विच ऑफ द मंथ हॅज लेस दॅन 30 days. मग हे सर्वांना माहिती आहे. कोण. फेब्रुवारी. इफ टुडे इज थर्सडे व्हॉट विल बी द डे. डे आफ्टर टुमारो. मग थर्सडे आहे. डे आफ्टर टुमारो म्हणजेच परवा. कोणता येणार आहे. सॅटरडे. ऑप्शन नंबर. हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 31 days. मी सुरुवातीला सांगितलं होतं किती आले होते. 31 वाले 7 आणि 30 वाले 4. फेब्रुवारी लीप इयर 29. नॉर्मल इयर मध्ये किती दिवस असतात मग 28. 15 ऑगस्ट इज सेलिब्रेटेड ॲज. काय म्हणून आपण साजरा करतो. रिपब्लिक, इंडिपेंडन्स, योगा की अर्थ. तर 15 ऑगस्ट इज सेलिब्रेटेड ॲज इंडिपेंडन्स डे. विच इज द सेकंड लास्ट मंथ ऑफ द इयर. बघा प्रश्न. तुम्ही सेकंड मला लगेच फेब्रुवारी सांगा नाही. सेकंड लास्ट. लास्ट कोणता आहे. डिसेंबर. मग त्याच्या अगोदरचा कोणता. नोव्हेंबर. ऑप्शन नंबर 2. विच मंथ फॉलो मार्च. मार्च नंतर कोणता येत आहे. एप्रिल. ऑप्शन नंबर 1. ओके, समजले सर्वांना. त्यानंतर एक आपण लास्टचा घटक एक पाहूया. तो ऑर्डिनल अँड कार्डिनल नंबर्स. आता ऑर्डिनल म्हणजेच काय. 1 to 100 जे नंबर असतात ते असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे जे असतात त्यांना म्हणलं जातं ऑर्डिनल नंबर्स. आणि मग कार्डिनल नंबर्स म्हणजेच काय. तर आपण वर्गामध्ये पहिला आला. ही कम्स फर्स्ट. फर्स्ट, सेकंड, थर्ड. मग स्पेलिंग पण पाठ पाहिजे. 4th, 5th, 6th, 7th. म्हणजे स्पेलिंग पाठ असलं TS लावून द्यायचं. फक्त फरक कुठे आहे लक्षात ठेवायचा आहे. 5th. आपले 5 ची स्पेलिंग काय आहे. FIVE. मग इथे काय आहे. FIFTH. 5th. नंतर इथे EIGST. इथे डबल T नाही येतं. फक्त काय होतो H लागतो. 9th. 9चा E जातो आणि TH लागतो. 10th. TENTIETH. 10th ची स्पेलिंग बघा. 10 TENTH. नंतर 11 सेम आहे. 12 ची फक्त फरक आहे. B च्या जागी F. 12. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता वायच्या जागी काय येतोय. आई येतोय. नंतर 21. पुढे बघायचं आता. 21, 22, 23, 24, 25, 26. ह्या पद्धतीने असतात. ओके. 15th, 14th हे लक्षात ठेवायचं आहे. आता अ कार्डिनल नंबर इज अ नंबर दॅट सेज हाऊ मेनी समथिंग देअर इज. जसं म्हणजे एखादी वस्तू किती बॉटल आहेत मोजा आणि सांग. किती बलून आहेत मोजा. 1 2 3 4. इट इज कॉल्ड एज अ कार्डिनल नंबर्स. आणि ऑर्डिनल नंबर्स म्हणजे त्यांची पोझिशन. मग सच ॲज अ फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आता ह्यावर आपण आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. पहा प्रॅक्टिस क्वेश्चन्स.
सर्वांनी पेज नंबर 201 काढायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, माय नंबर इज 7, सो आय एम, मग काय येणार आहे, माझा नंबर 7 आहे, मग त्याचा नंबर हे काय येणार आहे, कार्डिनल नंबर 7, SEVENTS. स्पेलिंग पण फक्त आली पाहिजे. ऑप्शन नंबर 1. राईट 78 इन वर्स, मग 78 ची स्पेलिंग सुद्धा यायला पाहिजे. काय आहे बरं 78? SEVENTY 78. ऑप्शन नंबर 3. राईट द गिव्हन नंबर इन वर्स. काय दिलेलं आहे 49. बघा 40 मध्ये बरीचशी मुलं चुका करतात, FOURTY लिहितात नाही, तर FORTYNINE. ऑप्शन नंबर 2. राईट द गिव्हन नंबर्स इन वर्स 57. मग कुठला आहे, ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग आता हे काय आहे, संख्या वाचता आली पाहिजे. 1, 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. मग काय येणार आहे आपली ऑप्शन 1, 10 lakh. इफ 12 ची स्पेलिंग 12 येते 60. बघा 60 ची स्पेलिंग काय येणार आहे मग SIXTY. ऑप्शन नंबर 2. विच कार्डिनल नंबर कम्स आफ्टर 31? मग 31 च्या नंतर कोणता येतो, 39 ना, सॉरी 39 च्या नंतर काय येणार आहे 40. स्पेलिंग सुद्धा ऍक्युरेट लिहिता आली पाहिजे. FORTY 40. माय नंबर इज 14, सो आय एम, मग आता त्याची काय पाहिजे आपल्याला, ऑर्डिनल, त्याची पोझिशन. मग 14चं काय आहे स्पेलिंग, ऑप्शन नंबर 1. इन कॅलेंडर इयर डिसेंबर इज, कॅलेंडर इयर मध्ये डिसेंबर कितीचा आहे, फर्स्ट, लीस्ट, 12, 12. मग कोणता आहे 12 चं काय आहे, ऑप्शन नंबर, स्पेलिंग सुद्धा पाठ करून ठेवायचे आहे. ट्यूजडे इज द, ट्यूजडे कोणता आहे, डेटची सुरुवात मंडे पासून होते, मग ट्यूजडे कोणता आहे, सेकंड. विच ऑफ द गिव्हन ऑर्डिनल नंबर इज इनकरेक्ट, मग कुठला इनकरेक्ट आहे विचारलेला आहे. 19 ऑर्डिनल नंबर 90 मिळते. आता आपल्याला तिथे इनकरेक्ट असा विचारलेला आहे आणि आपल्याला विचारलेला आहे ऑर्डिनल नंबर. आपल्याला करेक्ट विचारायला पाहिजे होता 18th. सगळे इनकरेक्टच आहेत 18th चा. 33 स्पेलिंग THIRTY. ऑप्शन नंबर 1. फोर्थ डे ऑफ द वीक कोणता आहे, थर्सडे. ऑप्शन नंबर 1. 5005 मग कुठला आहे 5005. इंग्लिश मध्ये नंबर रीडिंग करता आली पाहिजे. ऑप्शन नंबर 3. विच इज थर्ड लास्ट लेटर ऑफ द अल्फाबेटिकल ऑर्डर, तर काय विचारलं आहे थर्ड लास्ट. मग XYZ कुठला येतो, X. Z हा फर्स्ट लास्ट, नंतर Y सेकंड लास्ट आणि X इज अ थर्ड लास्ट लेटर. ओके, समजले सर्वांना. तर पहा आज आपण सर्वांनी ऑर्डिनल आणि कॉर्डिनल नंबरचं स्पेलिंग सह 1 to 100 पर्यंत आपल्याला 15 पर्यंत पुढचे सुद्धा स्पेलिंग आपल्याला सहजरित्या येऊन जातील. नंतर आज आपण डेज ऑफ वीक सुद्धा पाहिले, मंथ्स ऑफ इयर्स पाहिले, पंक्च्युएशन मार्क्स पाहिले, नेम ऑफ शेप्स, कलर्स याचा देखील अभ्यास केलेला आहे. तर सर्वांनी ह्या पद्धतीने सर्व राहिलेले क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. ओके.